काँग्रेसच्या वतीने आता लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 39 उमेदवारांची नावे असल्याचं समोर आलेलं आहे। पहिल्या यादीमध्ये राहुल गांधी आणि भूपेश बघेल यांचं नावही समोर आलंय। 39 पैकी 15 उमेदवार सामान्य वर्गातले असल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। काँग्रेसच्या वतीने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आता जाहीर करण्यात आली आहे। काँग्रेसची या संदर्भातली एक पत्रकार परिषद झाली। पहिल्या यादीमध्ये 39 उमेदवारांची नावे असल्याची माहिती समोर येते आहे। तर पहिल्या यादीमध्ये राहुल गांधी आणि भूपेश बघेल यांचं नावही समोर आलंय। तर 39 पैकी 15 उमेदवार हे सामान्य वर्गातले असल्याचं देखील या यादीमध्ये आता दिसतंय। तर काँग्रेसच्या गोटातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। तर पहिल्या यादीमध्ये 39 उमेदवारांची नावे असल्याचं देखील आता समोर आलंय। तर पहिल्या यादीत राहुल गांधी आणि भूपेश बघेल यांचं नाव असल्याची माहिती आपल्याला मिळते। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्याकडनं या यादीच्या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। काँग्रेसने जे आहे त्यांच्या लोकसभेची पहिली यादी जाहीर केलेली आहे। पहिल्या यादीमध्ये केवळ 39 लोकसभा उमेदवाराचं नाव जे आहे ते काँग्रेसने जाहीर केलेलं आहे आणि काँग्रेसचे के.सी. वेणुगोपाल जे महासचिव आहेत काँग्रेसचे, त्यांनी ही यादी जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे पहिल्या यादीमध्ये राहुल गांधी, शशी थरूर आणि त्याचबरोबर भूपेश बघेल अशी दिग्गज नावं जी आहेत ती याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे। आणि काँग्रेसने राहुल गांधी यांना पुन्हा त्यांची वायनाड या ठिकाणी असलेली सीट जी आहे, वायनाड मधूनच राहुल गांधी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं या यादीमधून निश्चित झालेलं आहे। तर तिरुअनंतपुरम मधून शशी थरूर जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विशेष म्हणजे 39 पैकी 15 जे आहेत, 15 उमेदवार सामान्य वर्गातले आहेत। तर 39 पैकी म्हणजे जे परिवारवादाचा आरोप असू देत किंवा इतर पक्षातले जे काँग्रेसमध्ये आलेले असतात त्यापैकी 15 असे उमेदवार आहेत जे सामान्य वर्गातले आहेत। आणि आपण बघितलं की ज्यावेळेस भाजपने त्यांची पहिली लिस्ट काढली होती त्यावेळेस जवळपास 100 पेक्षा जास्त उमेदवार घोषित केले होते। मात्र काँग्रेसने जी आहे ती केवळ 39 उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते, मग ते राहुल गांधी असो, भूपेश बघेल असो आणि शशी थरूर असो, अशी दिग्गज नावं जी आहेत त्यांची नावं जी आहेत ती काँग्रेसने जी आहेत ती घोषित केलेली आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेंगळुरूमध्ये डी.के. सुरेश शिवकुमार जे आहेत त्यांना दिलेली आहे। तर त्रिपुरा वेस्ट मधून आशिष म्हणून आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे। अशी अनेक नावं जी आपण बघतोय की नवीन नावं जी आहेत, 39 पेक्षा पैकी अनेक नावं जी आहेत ती नवीन नावं आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडिया आघाडीचा विचार करता काँग्रेसने केवळ 39 नावं समोर केलं असल्याची माहिती देण्यात येते। कारण आपण बघतो की समाजवादी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत काँग्रेसची उत्तर प्रदेशमध्ये युती झालेली आहे। शिवाय महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची शिवसेना असू दे किंवा शरद पवारांचा गट असू दे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी यांचं सुद्धा ते महाविकास आघाडीमध्ये संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।